नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चिमटी असलेली माणसं काही भीती आली, काही संकट आलं, फक्त बैलमंडळाचे कार्यकर्ते बोलून रस्त्यावर येतात आणि संकटाला तोंड देतात। तर आपण सर्वांनी आपण हिंदू आहोत, आपली संख्याही मानली पाहिजे आणि इतर रेल्वेने ज्यांना त्रास देणार आहेत त्यांना आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। एक बार फिर से जय श्री राम। संभाजीनगर तथा देवगिरी प्रांत के सभी जिलों से आए हुए कार्यकर्ताओं का सबसे पहले स्वागत करता हूँ मैं। तो हरिद्वार की जो बैठक हुई थी उसमें जो विषय हुए थे वो आज विस्तृत में आप तक पहुँचाए जाएंगे और आपसे अपने अपने जिलों में जाके लेना है। हरिद्वार की बैठक के बाद में आप सबने देखा कि देश भर में राम जन्मभूमि का जो आंदोलन सफल हुआ 22 जनवरी अयोध्या। आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद देवगिरी प्रांताची बैठक होती। तर या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तुकडे यांनी त्यांनी इथं संभाजीनगरमध्ये हेमंत त्रिवेदी यांना पाठवलं। हेमंत त्रिवेदी हे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे हिंदू हेल्पलाईनचे महामंत्री आहेत। यापूर्वी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्था आणि त्यांच्या काही इतर संस्था या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्माचा विकास होण्यासाठी, तरुणांचा विकास होण्यासाठी कार्यरत होत्या। परंतु प्रवीणभाई तोगड्यांनी गेल्या 13 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली। एक हिंदू ही आगे हा त्यांचा नारा आहे। हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे, हिंदूंचा विकास झाला पाहिजे आणि हिंदूमध्ये सर्व हिंदू धर्मियामध्ये एकोपा झाला पाहिजे। सध्याची परिस्थिती अशी आहे की मुस्लिम समाजाचे लोक त्यांचा एकोपा आहे, ते प्रत्येक शुक्रवारी नमाज पढतात एकत्र येऊन। ख्रिश्चन धर्माचे जे लोक आहेत ते रविवारी त्यांची प्रार्थना असते, सर्व्हिस त्याला म्हणतात। तर रविवारी विशिष्ट वेळी काही ठिकाणी 10 वाजता होते, काही ठिकाणी 11 वाजते आणि विशिष्ट वेळी रविवारी ते सर्व्हिस करतात, म्हणजे प्रार्थना करतात। हिंदू धर्माच्या सुद्धा तिथी आहे, नक्षत्र आहेत, सणवार होतात, परंतु नियमितपणे हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, एकोप्यासाठी काही प्रयत्न होत नाहीत। मुस्लिम समाजामध्ये मुलगा मुलगी 4-5 वर्षे झाली की त्यांना कुराण देतात आणि त्यांना अरबी भाषेमध्ये, फारसी भाषेमध्ये कुराण शिकवतात। हिंदूमध्ये असं आहे की बाप PhD जरी असेल, प्राध्यापक असेल, डॉक्टर असेल, मोठा वकील असेल किंवा मोठा शेतकरी असेल, उद्योगपती असेल, तर लहानपणापासून हिंदू धर्माचे संस्कार लहानपणावर पडावेत त्यासाठी काहीही हालचाल करत नाही। विशेष प्रयत्नाची गरज नाही आहे। दररोज त्यांना हरिपाठ शिकवला, ज्ञानेश्वरीचे काही श्लोक शिकवले, ज्ञानेश्वरीच्या ओव्या शिकवल्या, भगवद्गीतेचे काही श्लोक सांगितले। तरी एकदा आवड निर्माण झाली की लहान मुलं हळूहळू प्रॅक्टिस करतात, त्यांना सवय लागते आणि लहानपणी ज्या गोष्टी आपण शिकतो त्या गोष्टीचा संपूर्ण आयुष्यावर आपला प्रभाव असतो, त्या गोष्टी आपल्याला आवडतात। आता प्रवीणभाई तोगड्यांनी हिंदूंना एकत्र करण्यासाठी हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा याचं सार्वजनिक पठण करायला सांगितलं। हनुमान चालीसा
ते सर्व हिंदूंनी, विशेषतः लहान मुलांनी, तरुणांनी सर्वांनीच करावं. परंतु मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये किंवा इतर कुठल्याही मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हे प्रयत्न करावेत. हनुमान चालीसाचं पठण करावं. इतर वेळी देखील करावं, पण खास करून हनुमान चालीसा मंगळवारी आणि शनिवारी करावा असा त्यांचा आग्रह आहे. प्रत्येक मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये आपण हनुमान चालीसा वाटतो. त्यांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये नवीन मुलं, नवीन तरुण मुलं समाविष्ट होत असतात. आता याशिवाय आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिलांसाठी त्यांचं एक विंग आहे, तरुणासाठी आहे, डॉक्टरसाठी आहे, ॲडव्होकेटसाठी आहे, की त्या क्षेत्रामध्ये जे काही प्रोफेशनल लोक असतील त्या क्षेत्रातल्या प्रोफेशनल लोकांनी इतरांना मदत करावी. उदाहरणार्थ वकील आहेत, वकिलाची संघटना आहे. तर वकिलाच्या संघटनेने ज्या हिंदूला कोणी मदत करत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, त्यांना जेलमधून सुटण्यासाठी मदत केली पाहिजे, त्यांच्यासाठी कोर्टात भांडलं पाहिजे, त्यांची बाजू कोर्टात मांडली पाहिजे, असं या वकिलाची विंग काम करतं. वकिलाचा जो भाग आहे तो. डॉक्टर आहेत. देशामध्ये कुठेही पुढे अपघात झाला, एमर्जन्सी असेल, तर डॉक्टर जे आपल्या हिंदू धर्माशी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेशी संलग्न आहेत, ते तिथे डॉक्टरांना ताबडतोब मदत करतात पेशंटला. हिंदू हेल्पलाईन म्हणून एक संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची एक शाखा आहे, हिंदू हेल्पलाईन. ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू हेल्पलाईनचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत. सचिवाला ते मंत्री म्हणतात. महासचिव असेल तर महामंत्री म्हणतात. सचिव, महामंत्री म्हणजे मंत्री, महामंत्री आणि अध्यक्ष असे 3 मुख्य पदाधिकारी असतात. तर भारतामध्ये कुठेही कोणाला काही मदत लागली तर त्याचा एक ॲप आहे. ताबडतोब त्या ॲपवर समजा कोणाला जम्मूमध्ये मदत लागली, ॲक्सिडेंट झाला किंवा काही अडचणी असू शकतात, एमर्जन्सी आली, तर तो तिथल्या जम्मूमधल्या हिंदू हेल्पलाईनच्या अध्यक्षांना फोन करू शकतो. मला वाटलं की अरे मला हरिद्वारमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा दिल्लीमध्ये काही आला, तर हिंदू हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणी संपर्क करू शकतो आणि मदत करू शकतो. आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये अशी एक अडचण झाली होती आणि मग ते कोश्यारी साहेब आपले अध्यक्ष होते. त्यांच्यावर सगळे RSSचे संस्कार आहेत, सर्व विश्व हिंदू परिषदेचे संस्कार आहेत. त्यांना मी भेटलो यांच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून. तर त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. असं तर प्रत्येक गल्ली, प्रत्येक घरात, मंदिरात आपले हनुमान चालीसाचं पठण व्हावं, हिंदू एकत्र व्हावे, हिंदूचा विकास व्हावा, हिंदूने शिक्षणामध्ये, उद्योगामध्ये, शेतीमध्ये विकास करावा, यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद काम करते आहे. आणि आज जो मेळावा इथं आहे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, तो 14 जिल्ह्यांचा मेळावा आहे. देवगिरी प्रांत ज्याला म्हणतात, आणि त्या देवगिरी प्रांताचा मी अध्यक्ष आहे. या 14 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातले जिल्हे आणि खानदेशचे काही जिल्हे असे एकूण 14 जिल्हे आहेत. तर 14 जिल्ह्यासाठी आपले बैजनाथचे अध्यक्ष आहेत देवगिरी प्रांताचे, ते आहेत. आणि हेमंत त्रिवेदी जे दिल्लीहून आले महामंत्री आहेत, तेही चालले आहेत. आणि जवळजवळ 101 कार्यकर्त्यांचा इथं मेळावा चालू आहे. जगन्नाथ खंडेराव जाधव, डॉक्टर जगन्नाथ खंडेराव जाधव, JK जाधव, मी देवगिरी प्रांताचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचा अध्यक्ष आहे.